हार नहीं मानूंगा, राग नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता जाता हूं, गीत नया गाता, गीत नया गाता। नमस्कार, मी श्रीकांत जोशी। अटलजी एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व। माझ्या सुदैवाने 2 दिवस मला अटलजींच्या सोबत राहता आलो आणि त्यांचा जवळून बघण्याचा योग आला। अटलजींच्या सर्व भाषणांचे आम्ही खरं म्हणजे चाहते, पण आजही 1995च्या महाधिवेशनातलं अटलजींचं भाषण हे फक्त हृदयात नाही तर शरीराच्या रोमारोमामध्ये रक्ताच्या प्रत्येक थेंबापर्यंत सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्या भाषणाच्या आठवणीने सुद्धा आम्ही रोमांचित होतो आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा आज सुद्धा मिळते इतक्या वर्षानंतर। काय म्हणले होते अटलजी? भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर हमारा किरीट है, दिल्ली हमारा दिल है। आणि संपूर्ण देशाचं वर्णन करत करत कन्याकुमारीत गेल्यानंतर अटलजींनी त्या कवितेचा भाषणामध्ये ज्या पद्धतीने समारोप केला, आजही अंग उसळून उठतं। अटलजी म्हणाले कि हम जिएंगे तो इसके लिए और जरूरत पड़ी तो मरेंगे तो इसके लिए। हमें मरने की कोई इच्छा नहीं है, हमें जीना है, लेकिन अगर देश के लिए जरूरत पड़ी तो हम हमारे प्राण भी त्याग देंगे, अर्पण करेंगे इस मातृभूमि के लिए। और मरने के बाद जब हमारी हड्डियां गंगा जल में समर्पित की जाएगी और कोई देशभक्त नागरिक अगर गंगा मैया को कान दे के सुनने की कोशिश करेगा तो उसे एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। अलौकिक विचाराचे अटलजी हे खरेखुरे देशभक्त। त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिलं आणि देशसेवा केली। मी अटलजींना तर मनापासून आदरांजली अर्पण करतो। पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना देशभक्तीचं स्फुरण चढावं, देशभक्तीची सातत विचार यावा आणि देशभक्तीने भरून जावं, सदैव प्रसन्नित राहावं आणि लोकांना सुद्धा देशभक्तीने प्रेरित करावं, हीच अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा अटलजींना मनपूर्वक आदरांजली। धन्यवाद।